यो व्हॉट्सअप गाईज, आज मी म्हणजे सॅटर्डेला गावी आलो आणि आज कबड्डीची स्पर्धा आहे, तर आपण बघायला जाऊ. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खाली भेटू आपण. संघ पुकारले जाते आणि लॉस प्रमाणे सामने होते. जो संघ उपस्थित नसेल त्याला बाद करण्यात येईल, याची नोंद घ्यायची आहे. जय हनुमान कुंभारखणी आणि मानाई तलवडे पी हा पहिला सामना होईल. दुसरा सामना लॉट्स प्रमाणे 7 स्टार कोकरे वर्सेस नवयुग पाटलेवाडी ए हा होईल. तिसरा जो सामना आहे तो नवयुग पाटलेवाडी एफ वर्सेस जांगलदेव कुशिवडे यांच्यात होणार आहे. हे 3 सामने तरी पुकारलेले आहेत. तिन्ही संघाने तयार राहायचंय. हॅलो सुस्वागतम. या ठिकाणी उपस्थित सर्व कबड्डी शौकीनांचं मनपूर्वक स्वागत केले जाते. मित्रांनो, राधाकृष्ण मंदिर आणि रामनवमी उत्सवानिमित्तानं कबड्डीचा महोत्सव या ठिकाणी राधाकृष्ण मंदिराच्या प्रांगणामध्ये संपन्न होतोय. अत्यंत सांगायला आनंद वाटतो की कबड्डी हा रणसंग्राम जिथून सुरू झाला तिथेच पुन्हा एकदा या महोत्सवाला सुरुवात होते. एक उत्साहाचा आनंदाचा जल्लोषपूर्ण वातावरण या ठिकाणी निर्माण होताना आणि उद्घाटनीय सामना म्हणून AB या दोन्ही टीम समोरासमोर भिडताना आपण पाहतोय. दरम्यान उत्तम अशी पकड होती. या सामन्यासाठी या भव्य दिव्य अशा सभा मंडपाचं उद्घाटन करण्यासाठी अर्थात संपूर्ण युवकांना एक नवचैतन्य निर्माण करणारे व्यक्तिमत्व, केवळ खेरशेत गावाला नाही तर संपूर्ण पंचक्रोशीला आपल्या कामाचं एक वेगळं असं वलय निर्माण करणारं वेगळं असं नेतृत्व, दरम्यान सर्वांसाठी प्रभावशाली असणारं एक नेतृत्व आदरणीय नागेश शेठ साळवी यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचा, या भव्य दिव्य सभा मंडपाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. मित्रांनो, एवढा मोठा निधी आणायचा, खरं म्हटलं तर दिलेला शब्द पाळायचा, यातच आपला धन्यवाद देतो नागेश शेठ साळवी. आणि एका मोठ्या कार्यक्रमाला सुरुवात होतीये. अर्थात कबड्डीची पंढरी समजली जाणाऱ्या नवयुवक खिरशेत बाटलेवाडीच्या प्रांगणामध्ये एक भव्य दिव्य कबड्डीचा रणसंग्राम संपन्न होतोय. दरम्यान AB टीम दोन्ही आमने सामने भेटताना आपण पाहतोय. ब्लॉक केला जातोय, अभिकडून सफल होत नाहीये. अक्षय चढाईसाठी असणारे गडी टिपल्याचा आनंद लुटताना आपण पाहतोय. दरम्यान तो सक्सेस असणार आहे का पाहूया. निश्चितच एक अव्वल दर्जाचा मोहरा यावेळेला मैदानाच्या बाहेर जाणार. जय हनुमान कुंभारखणी आणि मानाई तळवडे आपणासाठी अंतिमवाडी तिसरा पुकार. उत्तम दर्जाचा चढाईपटू ज्याच्याकडून गुण घ्यायचा आहे, बघूया आपल्या संघासाठी उपयुक्त गुण जोडतो का. मला मात्र दाखवतोय निश्चितच एक चांगल्या प्रकारचं कौशल्य दाखवण्यासाठी तयार असणार आहे. याच बाटलेवाडीने अनेक मातब्बर खेळाडू घडवण्याचं काम केलं. प्रामुख्याने सांगतो, या पंचक्रोशीमध्ये ज्या वेळेला कबड्डीला सुरुवात झाली नसेल, आदरणीय शांतारामजी बाटले असतील, सध्या अहमदाबादला ज्यांचं वास्तव्य आहे, एकेकाळचा या कबड्डीचा बेताज बादशाह म्हणून ज्यांना संबोधलं जातं. कोणताही संघ समोर असू द्या, ज्याला टक्कर द्यायची आणि आपल्या बाजूने सामना वळवण्याचं काम करायचं आदरणीय शांतारामजी बाटले असतील. आणि नंतरच्या काळामध्ये अनेक खेळाडू उदयास आले, पण खऱ्या अर्थानं या ठिकाणी मंगेश दादा बाटले आणि त्याच्या सहकार्याचं नाव मोठं आहे मित्रांनो. म्हणून कबड्डीची पंढरी समजल्या जाणाऱ्या नवयुवक खिरशेत बाटलेवाडीच्या या मैदानावरती हा ऐतिहासिक रणसंग्राम अर्थात कबड्डीचा महोत्सव संपन्न होतोय. सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत केलं जातं. धन्यवाद सुरेश. कबड्डी स्पर्धा तर चालणार आहे. या ठिकाणी देणगीदार म्हणून आम्हाला नवीन लावलेले कैलासवासी केशव सोनू बाटले यांच्या स्मरणार्थ पार्वती केशव बाटले याचकडून 510 रुपये, त्याचप्रमाणे कैलासवासी रामचंद्र सकाराम बाटले यांच्या स्मरणार्थ संतोष रामचंद्र बाटले यांच्याकडून 501 रुपये, त्याचप्रमाणे
आरवी चिंतामणी पाटले 251 रुपये, आलोक चिंतामणी पाटले 251 रुपये, सीताराम सोनू पाटले 222 रुपये, वैदेही विजय पाटले 201 रुपये, वेदांत विजय पाटले 201 रुपये. त्याचप्रमाणे विघ्नेश विजय घाणेकर 101 रुपये यांच्या जोडी. आचल बाटली चढाईसाठी मला कळत नाही, पहिल्यांदा छोट्या मुलांना सपोर्ट केलेले प्रत्येक असतील सर्वच मंडळी मोठ्या मुलांना आता सपोर्ट करण्यासाठी बॅकवर्ड करायचंय. रवींद्र यांच्याकडून मात्र सुरक्षित आपल्या मैदानावर दाखल होताना आचल बाटले जर्सी क्रमांक 10 आपण पाहिलेले मोठ्या मुलांसाठी चांगल्या प्रकारचा सपोर्ट देण्याचं काम करणार आहे. जर्सी क्रमांक 10चा हा खेळाडू या ठिकाणी डुबकी मारायची आहे. उत्तम प्रकारचं क्षेत्ररक्षण थांबवण्यात यश मिळते. आता मात्र चढाईसाठी येतो विकी, छोटासा विकी पण ज्याचा कारनामा बऱ्याच वेळेला आपण पाहिलेले. हो हो हो, या ठिकाणी एक गोल सहज आपल्या संघासाठी मिळतोय. ए संघामध्ये सुद्धा मातब्बर खेळाडू आहेत, पण बरेच दिवस पुणे मुंबई सारख्या ठिकाणी राहिल्यामुळे थोडेसे सुस्त झालेले आहेत. अन्यथा बऱ्याच वेळा पहिल्यांदा आपण पाहायचो की हेच खेळाडू मोठमोठ्या खेळाडूंसमोर निश्चितच आपलं चांगलं प्रदर्शन खेळाचं करायचे, पण यावेळेला मात्र थोडासा कबड्डीचा विसर पडलेले हे खेळाडू आपल्याला दिसून येत आहेत. दरम्यान जर्सी क्रमांक 11 आपल्या मैदानात दाखल होत असताना पुन्हा एकदा अक्षय बाटले चढाईसाठी मजबूत अशी चढाई असते अक्षयची, आणि दरम्यान 2 गुण आपल्या संघासाठी हासिल करताना जर्सी क्रमांक 11 पुन्हा एकदा चढाईसाठी असणारे आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी ज्याला उत्तम प्रकारची चढाई करणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपण पाहूया त्याचं कौशल्य. एका कोपऱ्यामध्ये आजच्या बाजूने जोरदार आक्रमण करतोय, अभिच्या बाजूने या ठिकाणी मात्र ब्लॉक करायचंय. त्याला निश्चितच थांबवण्याची कला हस्तगत करायची, पण तसं घडत नाहीये आणि सुरक्षित आपल्या मैदानाच्या दिशेने जातोय. 1 गुण घेतला जातोय. या ठिकाणी सामना संपण्यासाठी 3 मिनिटाचा कालावधी. आज आणि उद्या या 2 दिवसाचा जो बराच कार्यक्रम आहे, या कार्यक्रमासाठी आम्हाला 2 दिवस चहाची व्यवस्था देणारे पांडुरंग हिरो पाटले यांनी कैलासाची हिरोरावजी पाटले यांच्या स्मरणार्थ 2 दिवस चहाची व्यवस्था इथे केलेली आहे. कृपया चहा बनवणार आहे आपण, कृपया चहाची व्यवस्था इथे करायची आहे रसिक प्रेक्षकांसाठी. प्रेक्षक आपल्यासाठी चहा आहे, चहाची किटली ठेवली जाईल. आपण जेवढी पाहिजे तेवढी चहा घेऊन आपण चहाचा आस्वाद घ्यायचा आहे. हा विकी आणि या दोघांमधल्या 2 व्यक्ती आपण पाहतोय. विकी सरस ठरतोय. 3 गुणांची बरकत घातली जाते. सामना संपण्यासाठी शेवटची 2 मिनिटे बाकी असतात. पंधरा छोट्या संघाकडे 15 गुण आणि सामना संपण्यासाठी शेवटचा 1 मिनिट बाकी असताना 15-9 अशी परिस्थिती. 6 गुणांचं अंतर आहे. 1 मिनिटामध्ये तोडायचे ते मोठ्या संघाला. अर्थात ए संघाकडून पुन्हा एकदा आपलं आक्रमण करण्यासाठी तयार होतोय. एक उत्तम दर्जाचं आक्रमण आणि 1 गुण या ठिकाणी घेतला जातोय अचल चढाईसाठी. सुंदर चढाई असते अचल्याची. या अचलकडून पुन्हा एकदा एखादा गोल या मोठ्या संघाकडून घेतला जातो का? अचलला जर पकडलं ना तर मित्रांनो 6 गुणांची भरपाई झाली असं समजा. हो हो हो, कठीण आहे, खूप कठीण आहे. या ठिकाणी अचलला पुश केलं जात आहे. एक सुंदर चढाई आपण पाहतोय. पुन्हा एकदा या चढाईमधून किती गुण हासिल करणार हे महत्वाचं आहे. संघ 45 वर आहे. 8 गुणांचं अंतर आहे आणि या वेळेला सामना समाप्त झाल्याची खूण येते.
छोटा संघ 8 गुणांनी या मोठ्या संघाला पराजित करतोय. दोन्ही जर्सी क्रमांक 11 आपण पाहतोय या ए संघाकडून योगेश चढाईसाठी आहे. 7 स्टार एक नौका संघ आहे. आपलं आक्रमण कशा प्रकारे करतो योगेश पाहायचंय. या ठिकाणी गुणलेखनासाठी सुद्धा योगेश आमचे मित्र आहेत आणि पहिली चढाई सुद्धा योगेश कडून होतीये. निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या चढाईसाठी तयार असणार आहे तो सोन्या. अत्यंत देखण्या पद्धतीची चढाई असते मित्रांनो. प्रत्येक चढाईमध्ये गुण घेण्यासाठी तयार असतो. पण आपण पाहतोय आदरणीय संजय गुंडक यांचा छोटा बंधू दीपेशची कमाल. आणि मित्रांनो हंगाम कोणताही असू द्या, ज्या हंगामामध्ये पाऊस पडला जातो पैशांचा, अर्थात गुणवान खेळाडूंना आपल्या बाजूने प्रेरित करण्यासाठी जे नेतृत्व तयार असतं ते आदरणीय भजन सम्राट या पंचक्रोशीला एक वेगळं वलय निर्माण करून देणारे व्यक्तिमत्व प्रकाशजी जाधव साहेबांचं दमदार असं आगमन होते. मंडळाच्या वतीने साहेब आपलं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत असेल. धन्यवाद प्रकाश जाधव. गावात कुठेही कार्यक्रम असो, कोणतीही स्पर्धा असो किंवा कोणताही निमंत्रण असो, प्रकाश जाधव हे तिथे उपस्थित असतातच. या ठिकाणी प्रकाशजी जाधव यांचं या मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. कुठे आपण व्यासपीठावर यायचंय. या ठिकाणी अजून साहेब खुर्चीवर बसले पण नाही. निश्चितच सुपर रेटच्या दर्शनासाठी 200 रुपयाचं बक्षीस लावलेलं आहे. 3rd रेटचा बजार आणि तो सुद्धा या ठिकाणी संदीप साठी एकेकाळचा एक महान खेळाडू जो मंगेश दादांच्या टीम मधून खेळलेला आहे. बराच वेळा आपण पाहिलं पण याला मात्र या ठिकाणी पकड होते का साहेबांचं हे बक्षीस जिंकलं जातं का पाहायचंय. चढाईपट्टू सुरक्षित असणार आहे. या ठिकाणी सोनूचा थोडासा निश्चितच मिडलाईन क्रॉस झाला त्याच्यामुळे चढाईपट्टू सुरक्षित होतोय. अन्यथा या ठिकाणी जाधव साहेब बसले कधी बक्षीस जिंकलं कधी. संदीपला एक मोठी संधी होती. किती एकच या ठिकाणी 2-0 अशी दमदार सुरुवात. या ठिकाणी सावध पडून घ्यायचं. पण मित्रांनो आपण पाहिलं एक अनुभवी असा चढाईपट्टू पण ज्यांना मैदानाच्या बाहेर जावं लागते पण ज्यांचं खरंच कौशल्य असेल, कौतुक असेल. कारण आपल्या या छोट्या संघामध्ये एक कर्तृत्ववान म्हणून 7 स्टार कोकरे या संघाकडून खेळताना आपला अनुभव या ठिकाणी पडायला लागताना. आता मात्र जर्सी क्रमांक 11 पुन्हा एकदा योग्य चढाईसाठी आहे. मजबूत चढाई करायची आणि प्रत्येक चढाई गणित हमखास गुण प्राप्त करून आपल्या संघाला एक मजबूत स्थान निर्माण करून द्यायचं. 1 गुण हासिल केला जातोय. 4-0 अशी सुरुवात. या ठिकाणी सुनील शेठ आपलं आभार मानावं तेवढं थोडंच आहे. देणगीचा योग वाढत आहे. मंडळाचे काही नियम आहेत. मला वाटतं पहिला सामना पाय झाल्यानंतर हा दुसरा सामना होतोय. या सामन्यातील नियमावली थोडक्यात मी डिक्लेअर करतोय. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. कायमस्वरूपी खेळाडूंनी लक्षात ठेवायचं आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. दुसरा हा मंडळाचा अतिशय महत्वाचा निर्णय असतोय. जे खेळाडू इथे खेळतायत त्या खेळाडूने प्रामाणिकपणे खेळलं पाहिजे, जेणेकरून कोणत्याही खेळाडूला दुखापत होणार नाही. अशा प्रकारचं गैरवर्तन करू नये. अशा प्रकारचं जर गैरवर्तन केलं आणि या मंडळातील कार्यकर्त्यांच्या ते निदर्शनात आल्यास तो खेळाडू अथवा संघ बाद करण्यात येईल. याची प्रत्येकाने दक्षता घ्यायची आहे. ऑल आउट दिल्यानंतर पुन्हा एकदा नवीन संजीवनी घेऊन आत्मविश्वासानं संघ दाखल होतोय तो मैदानामध्ये. आणि अशा वेळेला चढाईसाठी असणार आहे तर निश्चितच एक चांगला गुणवान खेळाडू सोनू डिंगणकर अर्थात रोशन पुन्हा एकदा सोन्या चढाईसाठी असणार आहे. सोनू डिंगणकर परत आल्यानंतर सोन्या मात्र चढाई करतोय. निश्चितच या ठिकाणी खातं उघडायचंय. पुन्हा एकदा पाटलेवाडीकडून पाहतोय आपण एक चांगल्या प्रकारचा टॅकल. टाइमआउट स्वीकारलेला आहे तो नवयुवक किर्शेद पाटलेवाडी ए संघानं.
मध्ये एक वेगळं थैमान करावं लागणार आहे, कारण प्रत्येक संघामध्ये नवयुवक पाटलेवाडीच्या प्रत्येक संघामध्ये गुणवान खेळाडू आहेत. आता मात्र चढाईसाठी आहे कल्पेश. हो, गुण घेण्याची कला बघा कसे. मध्य रक्षकाला टच करायचंय, कोपऱ्या रक्षकाला या ठिकाणी निश्चितच प्रभावित करायचंय, पकडण्यासाठी आमंत्रित करायचंय, खूप खोलवर जायचंय. एक खोलवर जाऊन उत्तम दर्जाचा मोहरा टिपायचाय. 2 गुणांची कमाई कल्पेश. एक वेगळी कल्पना करतोय, कल्पकतेनं आपला खेळ प्रभावशाली दाखवताना कल्पेश. नरेश या ठिकाणी रसिक रक्षकांना इथे नरेशची व्यवस्था कल्पना आपण पाहिली. चहाची व्यवस्था इथे केलेली आहे. त्यानंतर दुपारी 1 ते 2 या वेळेमध्ये संपूर्ण आलेल्या खेळाडूंना आणि सर्व भाविकांना इथे भोजनाची व्यवस्था आहे. यानंतर जो सामना होणार आहे तो नवयुवक पाटलेवाडी विरुद्ध जाधवदेव कुशिवडे. चला आपण गणेशसही तयार राहायचं आहे. त्यानंतर जो चौथा सामना असेल चौथा सामना आहे सुकाई कुट्रे वर्सेस नवयुवक पाटलेवाडी टी. सुकाई कुट्रे वर्सेस नवयुवक पाटलेवाडी टी. डिफेन्सचा खराब टॅकल आणि या वेळेला या टॅकल मधून 1 गुण मात्र हासिल केला जातो तो 7 स्टार कोकणी या संघाकडून. पुन्हा एकदा योग्य चढाईसाठी असणार आहे. मित्रांनो, दुपारचा जरी या ठिकाणी जेवणाचा आपण ब्रेक घेत असलो तरी प्रत्येक संघामध्ये ABCDEFG प्रत्येक संघामध्ये नवयुवक किर्चन बाटलेवाडी प्रत्येक सामन्यामध्ये आपल्याला दिसणार आहे. जवळजवळ 6 संघ आजच्या या सुंदर आयोजनामध्ये बाटलेवाडीचे खेळतात. अजूनही 3-4 संघ देणं बाकी होतं, पण आम्ही शिवस्वराज्यानं म्हटलं बाबांनो किती पूर्ण मालिका तुमच्या नावावर होईल, पूर्ण संघ 16 संघ तुमचेच होतील, मग शिवस्वराज्याचे संघ खेळणार कधी. तेव्हा थोडीशी माघार घेतली ती नवयुवक पाटलेवाडी राधाकृष्ण मंदिराच्या या आयोजकांनी आणि 6 संघ तरी सुद्धा या संपूर्ण सामन्यामध्ये या रणसंग्रामामध्ये दाखल केले. त्यामुळे प्रत्येक सामन्यामध्ये नवयुवक किर्चन पाटलेवाडीचा संघ आपल्याला दिसणार. मुंबईतून पुण्यातून आलेल्या सर्व चाकरमानी वर्गाला आपल्या या रामनवमी उत्सवामध्ये वा कल्पेश या ठिकाणी नरेशचा हा बॅकवर्ड होता. 7 उत्तम मिळाली नाही, अन्यथा मोठा फरक दिसू शकला असता. किती गोल. हॅलो, सुपर रेडचं दर्शन या ठिकाणी जाधव साहेबांच्या खिशाला चार्ट लागतोय निश्चितच. आणि शांताराम पाटले यांच्याही खिशाला 200 रुपयाचा चार्ज लागतोय. एक दिग्गज खेळाडू ज्यांनी या पाटलेवाडीचं नाव रोशन केलं, केवळ या पंचक्रोशीमध्ये नाहीये तर संपूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये आपल्या पाटलेवाडीचं नाव कोरले ते आदरणीय शांतारामजी पाटले असतील. आणि भजन माध्यमातून भजन असेल किंवा विविध कलामधून ज्यांनी नाव आपलं कोरलं ते आदरणीय प्रकाशजी जाधव साहेबांनी 200 रुपयाचं बक्षीस लावलंय. या दोन्ही मातब्बर व्यक्तिमत्वांनी 200 रुपयाचं बक्षीस सुपर रेड साठी लावलेलं आहे. संदीप पाटले चढाईसाठी 4-13 खूप मोठा फरक आहे. हा भरून काढायचा ते 7 स्टार कोकणी या संघाला. आणि या महत्वपूर्ण चढाईमधून संदीप मात्र चालाक आहे, चतुर आहे, चपळ आहे. त्याच्याकडून गुण हिरावून घेण्याची क्षमता आहे. विरुद्ध संघाकडून सहज आपल्या संघाकडे गुण कशा प्रकारे जोडला जातो याचा एक उत्तम नमुना असेल तर संदीपचा नामोल्लेख केला जातो. दरम्यान एक चांगलं क्षेत्ररक्षण. हो, पुन्हा एकदा आक्रमण चढवलं जातंय आणि या वेळेला चढाईसाठी असणार आहे तो बाबू. कशा प्रकारे बाबू चढाई करतो बघूया. नुकताच शाळेमधून आलेला आहे, आमच्या इथे आला. मी स्वतः सांगितलं की मी माझा संघ आणलेला आहे, पण 7 स्टार कोकरे संघामधील या वेळेला मात्र जोरदार आक्रमण करायचंय. आपल्या संघाच्या पाठीशी सदैव ठामपणे उभे राहणारे रवींद्र पाटले यांचं आक्रमण आपण पाहिलं. थम्सअप याने बोनस संपादन केला जातोय आणि आता मात्र सोन्या चढाईसाठी आहे. मित्रांनो, सोन्या जेव्हा चढाईला असतो ना तेव्हा मात्र वेगळा धमाका असतो. आपली सुद्धा निर्विवाद केली जाते, केसांना सांभाळलं जात आहे, गुण घेतला जातोय. अप्रतिम पद्धतीचा स्वतःची सुटका करण्याचा हा लाजवाब प्रयत्न. या वेळेला आदरणीय संजय आणि सोन्या यांचा मध्यरक्षकासाठी उत्तम कामगिरी करण्याचा इरादा. दरम्यान रवींद्र पाटले एकेरी पकडत तर सोपं नाहीये.
बाटलेवाडी संघामध्ये प्रत्येक संघामध्ये मला वाटतं एक वेगळं जाल पसरवलेलं आहे, एक वेगळा सापळा रचण्याचं काम केलं आहे. प्रत्येक संघामध्ये 2-3 खेळाडू असे अष्टपैलू सोडलेले आहेत, ज्यांच्यामुळे आज ठामपणे सांगू इच्छितो 2 बक्षिसं तरी 100% या मैदानावर थांबणार. इतके उत्तम दर्जाचे संघ दोन्ही बाटलेवाडी संघाने या ठिकाणी दाखल केलेले आहेत आणि उत्तम प्रकारचा सामना आपण पाहतोय. 7 स्टार कोकरे वर्सेस नवयोग खिरशेत बाटलेवाडी. वारंवार चढाईसाठी जावं लागतंय. जेव्हा मित्रांनो आपण प्रशिक्षण देतो ना आपल्या टीमला की तू अचल कायमस्वरूपी चढाई कर, आता मात्र रवींद्र भाटले यांच्यावरती पाणी येते, पण गुण घेतला जातोय. निश्चितच 1 गुण आणि आपल्या संघाला उभारी दिली जाते. 5-16 खूप मोठं अंतर तयार होते. बाबू चढाईसाठी असणार आहे. हॅलो, या ठिकाणी मनोहर जड्या हेही इथे उपस्थित आहेत. आमच्या मंडळाच्या वतीने आपले हार्दिक हार्दिक स्वागत. कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. पुन्हा एकदा रवींद्र पाटले अतिशय खोलवर चढाईला प्रभावित करण्याचं काम करतोय. पकडण्याची जराही तमा नाहीये, भीती नाहीये. हो हो हो, या वेळेला मात्र आता जर सुट्टा झालेला तर अप्रतिम असणार आहे मित्रांनो. टाळ्या वाजायला पाहिजेत. उलटी भिंती सुरू होतीये आणि धमाकेदार परफॉर्मन्स अर्थात सुपर रेडचं दर्शन. पुन्हा एकदा याच रवींद्रसाठी 200 रुपयाचं वहारदार बक्षीस लावलं जातं प्रकाशजी जाधव साहेबांकडून. आज मात्र नवयोग बाटलेवाडीच्या प्रांगणावरती जाधव साहेबांनी या ठिकाणी खुर्चीवर बसल्यानंतर लगातार बक्षीस लावलं आणि लगातार 200 म्हणजे 400 रुपयाची लैलूट झालेली आहे. निश्चितच उत्तम प्रकारचा या ठिकाणी बक्षिसांचा वर्षाव केला जातोय आणि तशी लैलूट सुद्धा हार्दिक स्वागत. कृपया आपणही व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. प्रवीण या खेळामध्ये विशेष प्रावीण्य मिळवावं लागणार. ते प्रवीणला आपला संघ बराचसा पिछाडीवर असताना 3 मिनिटं आणि 30 सेकंदाचा कालावधी शिल्लक. अत्यंत देखण्या पद्धतीचा वा सोनू निलंगरचा हा मात्र प्रयोग या ठिकाणी यशस्वी होतोय. प्रवीणला मात्र एका जागेवरती थांबवलं जाते आणि पुन्हा एकदा योगेश या सामन्यामध्ये मित्रांनो योगेशचं योगदान खूप मोठं आहे. योगेशला सुरुवातीपासूनच आक्रमण चढवण्याचं काम केलं आणि आतापर्यंत एक उत्तम दर्जाची चढाई करून या ठिकाणी आपल्या बाजूने सामना वळवण्यासाठी एक मोठं योगदान देण्याचं काम केलं. हा सामना चालू असताना आपण या क्रीडा रसिकांना जास्तीत जास्त धन्यवाद देतो, कारण या ठिकाणी नवयुवक खिरशेत बाटलेवाडीच्या प्रांगणामध्ये एक शिस्तीचं उत्तम उदाहरण आपल्याला दिसून येत आहे. छोटी बालकं असू दे किंवा माय माऊली असू द्या, या ठिकाणी माता भगिनी असू द्या, उत्तम प्रकारची बैठक व्यवस्था केलेली असते आणि त्यामुळे एक चांगलं शांततेचं वातावरण एक भारतीय बैठकीवर बसून या सामन्याचा आनंद लुटण्याची ही कला माता भगिनी माय माऊल्या नेहमीच घेत असतात. यामध्ये चिमुकल्या बालकांचा सुद्धा चांगल्या प्रकारे समावेश असतो. या सर्वांचंच मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी नंदू मिस्त्री या ठिकाणी इथे आगमन झालेले आहे. त्यांचं बरोबर होता 9 ते 10 या वेळेमध्ये अतिशय संगीतमय असं भजन इथे सादर होणार आहे. नंदू मिस्त्री हेही इथे उपस्थित आहेत. आमच्या मंडळाच्या वतीने आपलेही हार्दिक स्वागत. कृपया आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. संदीपला टार्गेट केलं जात आहे बारक्याकडून आणि उत्तम प्रकारची पकड करणारा सोनूसाठी प्रकाशजी जाधव साहेबांकडून 200 रुपयाचं बक्षीस जाहीर होत आहे सोनूसाठी. हो हो हो, सोनू पुन्हा एकदा जबरदस्त खेळ करतोय. 2 गुणांची कमाई. आदरणीय जाधव साहेबांनी बक्षीस लावलं आणि पुन्हा एकदा 2 गुणांची कमाई. अर्थात 200 रुपये आधीच जाहीर केले होते. हो हो हो, या वेळेला मात्र फसवणूक करण्याचं कौतुक जात आहे. 6-28 या ठिकाणी कोकणी संघासाठी नितीनदादा मांडवकर यांचं मार्गदर्शन होते. खरंच त्यांचं सुद्धा या ठिकाणी कौतुक असेल. आणि पुन्हा एकदा एक मला वाटतं मंगेश दादा स्वतः चढाईसाठी असणार आहे. यानंतर जो होणारा सामना आहे तो नवयोग बाटलेवाडी या विरुद्ध जागेचे कुशिवडे. चला मैदानाचा ताबा घ्यायचा ताबडतोब. एका मोठा खेळाडू जेव्हा गुण घेऊन येतो ना तेव्हा या ठिकाणी मित्रांनो असा जल्लोष दिसून येतो आणि त्याची पावर आपल्याला दिसून येते. निश्चितच सोनू पुन्हा एकदा डॅश करतोय, ब्लॉक करतोय. या गड्याला अडसर पडून त्याच्या वाटेमध्ये येतोय आणि या वेळेला पुन्हा एकदा ऑल आउट दिलं जाते 7 स्टार कोकरे संघाला. 3 गुणांची कमाई होते. मोठं अंतर तयार होतोय. लगभग शेवटचं मिनिट. किती क्षमता आहे बघा बाटलेवाडी या संघाकडे.
मंगळ चढ्यात या ठिकाणी उपस्थित आहेत. मी दीपक पाटील यांना विनंती करतो त्यांनी एक गुलाबपुष्प देऊन त्यांचं इथे स्वागत करायचं आहे. आपण आलात आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल धन्यवाद. कृपया ग्रामपंचायत सदस्य यशवंतजी साळवी साहेब आपण कृपया व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. केवळ औपचारिकता बाकी आहे. या ठिकाणी सामना संपल्याची गुण येते आणि पाटलेवाडी हे संघ विजय होतोय. एक मजबूत विजय. पुढील सामन्याच्या दृष्टीने एक मजबूत पाऊल ठेवलं जातं. त्या मित्रांनो टाळ्या वाजवूया दोन्ही संघासाठी. सर आणि नवयुवक पाटलेवाडी. बघा या ठिकाणी मित्रांनो व्यावसायिक टीम कडून खेळताना मजबूत बांधण्याचा हा चढाईपटू आणि ज्याला पकडण्यासाठी खूप मोठा प्रयत्न जय हनुमान क्रीडा मंडळ कुंभारखणी या संघाला करावं लागणार. नाव आहे ज्याचं सुधीर दादा. एक मजबूत चढाईपटू आणि आता मात्र तेवढंच चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. सुशील या टीमचं मित्रांनो आणखी एक वैशिष्ट्य आहे. एकाच क्लासमधून अर्थात एकाच बॅच मध्ये शिकणारी ही सर्व मुलं आहेत. एका टीम साठी जोरदार टाळ्या वाजवूया. आता कोणी LIC मध्ये असेल, कोणी बोटीवरती कार्यरत असेल, तर कोणी ICSC बँकेमध्ये कार्यरत असेल. प्रत्येकाचं कौशल्य वेगळं आहे. यानंतरचा सामना या ठिकाणी संपन्न होईल तो नवयुवक पाटलेवाडी A आणि केदारनाथ कोकरे गडचिवाडी A, गडचिवाडी B आपणासाठी हा पहिला पगार असेल. चढाईसाठी आहे तो उत्तम प्रकारची चढाई करणारा जर्सी क्रमांक 7 केदारनाथ कोकरे गडशेवाडीचा प्रतिनिधित्व कोणी असेल तर माझ्याशी संपर्क साधायचा आहे. चला लगेचच केदारनाथ गडशेवाडी. आता या टीम मधून किती व्यावसायिक प्लेअर खेळतात ते आपण पाहूया. आता मात्र चढाईसाठी असणार आहे तो सुशांत. हो घाई करायची नाहीये, घाई करायची नाही. जर आपल्या बाजूने सामना वळवायचा असेल ना मित्रांनो तर मात्र या ठिकाणी चांगला प्रयत्न. हो 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 पकडायचं आहे. पण मी या ठिकाणी आवर्जून सांगतो कोपरा रक्षकाला, एक आपला सीझन असतो. मोठा पाऊस पडला ना मित्रांनो की मासेमारीचा उत्तम सीझन असतो. आता मात्र चढाईसाठी असणार आहे. ज्यांनी मोरेने अनाऊन्स केलं की निश्चितच मावशीबाईचा रोल ज्यांनी जबरदस्त केला. 3 अंकी नाट्यप्रयोगामध्ये चांगलं काम करणार आणि इथली ही भूमिका कशी साकार होणार आहे याच्यावर रात्रीचा प्रयोग कसा असणार आहे हे आपल्याला दिसून येणार. हो या वेळेला मात्र थोडस चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चढाईसाठी असणार आहे तो निश्चितच एक चांगली चढाई पूर्ण करणारा असा हा बापू याचा सुपुत्र शुभम. यामध्ये मिलिंद आहे. जो मिलिंद या टीम मधून खेळतोय ना तो दुबई रिटर्न आहे. मनोज LICचं जो काम उत्तम पाहतो. संकेत भारत पेट्रोलियम सारख्या चांगल्या संघाकडून व्यावसायिक संघाकडून खेळलेला आहे. सुधीर कोटॅक बँक मध्ये कामाला आहे आणि वैभव हा तहसीलदार ऑफिस मध्ये. मित्रांनो यांच्यासाठी जरा थोडा टाळ्या वाजूया, जोरदार टाळ्या वाजूया. आता मात्र चढाईसाठी असणार आहे तो मेली उत्तम दर्जाचा. मित्रांनो दुबई रिटर्न याचा अर्थ केवढा मोठा पल्ला. विमानातून यायचं आणि सहज खेडशेच्या या जमिनीवरती पुन्हा एकदा लँड व्हायचं सोपं नाहीये. तोच मिळेल पुन्हा एकदा उत्तम दर्जाचं काम या ठिकाणी करतो का पाहायचंय. दरम्यान गुण मिळत नाहीये. 3-0 अशी परिस्थिती निर्माण होते. चढाईसाठी असणार आहे तो शुभम. एक उत्तम दर्जाचा हा चढाईपटू आहे. मजबूत बांध्याचा चढाईपटू आहे आणि लोककलेमध्ये याचं सुद्धा नाव मित्रांनो मोठं आहे. हो थोडस लक्ष विचलित होतो. वैभवला चांगली संधी होती. या ठिकाणी शुभम पुन्हा एकदा प्रहार करतोय. थोडस संधीचं सोनं करण्याची तयारी होती. मल्टी गुणांची मला वाटतं लगभग कमाई होणार 2 गुण. आता मात्र चढाईसाठी असणार आहे राकेश. एक चांगला यश संपादन करावं लागणार राकेशला. जर मनात आणलं ना तर राकेशला पकडणं खूप कठीण आहे. 7 जण घेऊन जाऊ शकतो. फक्त आली अंगावर घेतली शिंगावर गरज असताना. हो 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 या ठिकाणी मित्रांनो बऱ्याच जणांना वाटलं होतं बहुतेक 7-8 गडी घेऊन गेला सहज, पण झालं मात्र उलटच. या ठिकाणी एकेरी झुंज देण्यासाठी सुशील आणि मेलींकडे शब्द आहे जो सुशीलला टार्गेट करू शकतो. पण या ठिकाणी मात्र ऑल आउट रोखू शकत नाहीये तो बाटलेवाडीचा संघ. आपण पाहतोय संपूर्ण संघ नवीन संजीवनी घेऊन पुन्हा एकदा मैदानात दाखल होतोय.
या ठिकाणी अंतिम आणि तिसरा पुकार केदारनाथ कोकरे गडचिवाडी बी, नवयुवक गिरशेत बाटलेवाडी ए, सुकाई कुत्रे बी, मिलिंद जो दुबई रिटर्न आहे, दुबई मधून आपण व्यवसाय निमित्ताने गेलेला या ठिकाणी मिलिंद मात्र अतिशय चांगली कामगिरी करतो का माहायचंय. उत्तम दर्जाचा चढाईपटू आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आहे. किरण आणि देवेचा मध्य टन अतिशय चांगल्या पद्धतीने खेळताना पाहतो. या ठिकाणी मात्र ब्लॉक करतोय तो सुशील साळवी. पुन्हा एकदा शुभम चढाईसाठी कोपरा रक्षकावर पहार करायचा, कोपरा रक्षकावर जोरदार आक्रमण करायचं आणि त्याच्यामधून गुण हमखास घेऊन येते ते शुभम याला उभी टच करतो का, राकेश याला पुन्हा एकदा टार्गेट करतो का पाहायचंय. आणि निश्चितच एक अव्वल दर्जाचा मोहरा पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर जाणार. आता चढाईसाठी असणार आहे तुषार. तुषार तसं म्हटलं तर चंचल आहे, हुशार आहे, पण याच तुषारकडून चांगले गुण घेणं गरजेचं आहे. आपला संघ अडचणीत असताना 11-0. मला कळत नाही, व्यावसायिक संघ आहे, अजून या संघाला खातं उघडायचं आणि लगभग पहिलं सत्र समाप्तीकडे वळतंय. या ठिकाणी कोणता असा अव्वल दर्जाचा मोहरा हे खातं उघडणार हे सारं लक्ष केंद्रित केलं जात आहे. खऱ्या अर्थानं एक लक्षवेधी सामना या ठिकाणी व्यावसायिक संघाकडून खेळला जातोय. सुशील साळवी चढाईसाठी असणार आहे. सुशीलला पकडण्याचं सारं ध्येय या ठिकाणी निश्चितच आपल्या डोक्यामध्ये एक वेगळं थैमान निर्माण करावं लागणार आणि चढाईसाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय तो व्यावसायिक संघाकडून सुधीर. कोटक बँक मित्रांनो, बँकेसारख्या एका चांगल्या व्यवहारामध्ये आपण जर उत्तमरित्या कामगिरी करत असेल ना, तर या ठिकाणी मैदानात सुद्धा आपली कामगिरी उत्तम दर्जाची होणं गरजेचं आहे. कोटक बँकमध्ये काम करणारा एक पाटलेवाडीतील अवलिया कलाकार या कबड्डी क्षेत्रामध्ये आपलं मोठं नाव करताना दरम्यान शुभम बंड्या चढाईसाठी आहे. एक उत्तम दर्जाची चढाई या ठिकाणी शुभमला करायची आहे. यानंतरचा संघ जो असणार आहे तो केदारनाथ कोकरे गडचिवाडी, नवयुवक पाटलेवाडी ए. दोन्ही संघादरम्यान अतिशय अव्वल दर्जाची लढत या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि बंड्या मात्र आपल्या संघामध्ये दाखल होण्यासाठी सज्ज होतोय. मध्यरेषेच्या आसपास येतोय, काउंटडाऊन सुरू होतोय आणि सुरक्षित आपल्या मैदानामध्ये दाखल. या ठिकाणी टाइमआउट स्वीकारला जातोय तो प्रशिक्षक भाऊ शिंदे यांच्या रूपानं आणि संपूर्ण व्यवसाय अतिशय सुंदर. नमन असो, नाच असो, त्याची उत्तम ड्रेस शिवण्याची कला आहे असे रमेश गोरेले या ठिकाणी उपस्थित आहेत. कृपया आपणही व्यासपीठावर यायचं आहे. आपण आला आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवत आहे, त्याबद्दल धन्यवाद. दोरड्याचं दर्शन घेतलं जातं बंड्या चढाईसाठी आणि आता मात्र टार्गेट केलं जात आहे. दोन्ही संघाकडे एक गुण उभारला जातोय. पहिलं सत्र समाप्त होते 12-1 अशा फरकानं आणि जाता टाळ्या होत्या गुरुसेसाठी आवर्जून आपल्या व्यवसायातून वेळ काढून इथे उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद. देवेश मेणे, आदरणीय चंद्रकांतजी मेणे यांचा सुपुत्र आहे, शिवस्वराज्य ग्रामीण कबड्डी संघटनेचे माजी कार्याध्यक्ष यांचा सुपुत्र देवेश चढाईसाठी आहे. आणि आता मात्र व्यावसायिक टीम मधून कोणता असा अव्वल दर्जाचा हिरा ज्यांना मल्टी गुणांची कमाई करणं गरजेचं आहे, सुपर डुपर चढायला लागणं गरजेचं आहे. वैभव या कबड्डीला मित्रांनो जर वैभव आणायचं असेल ना तर वैभवची चढाई अत्यंत रोमहर्षक झाली पाहिजे. सर्वांच्या मनामध्ये भरणारी चढाई वैभवने केली पाहिजे आणि तशी दमदार सुरुवात कावडीच्या बाजूने जोरदार आक्रमण चढवलं जाते आणि या ठिकाणी साखळीमध्ये बसवलं जाते पुन्हा एकदा सुशांत आणि सुशील या दोन्ही बंधूंकडून. वैभवची खेळ समाप्त. सुशांत पुन्हा एकदा चढाईसाठी असणार आहे. या ठिकाणी रमेश गोरुले यांनी आमच्या मंडळासाठी आमच्या मंडळाला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. कोटक बँकचे सन्माननीय मॅनेजर यांच्याकडून आपण ही टाकल पाहिली, जरा टाळ्या वाजवूया. या ठिकाणी निश्चितच सुधीर दादासाठी जोरदार आक्रमण. ज्याला पकडणं सोपं नाहीये, ज्याला मनात आणलं ना तर मित्रांनो 7 गडी आपल्या प्रांगणात घेऊन येऊ शकतो. हो या ठिकाणी मात्र टाकल होणं गरजेचं होतं. सुपर रेडचं दर्शन.
राकेश चढाईसाठी उत्तम दर्जाची चढाई करावी लागणार राकेशला. उत्तम दर्जाच्या चढाईच्या जोरावरती राकेश मात्र सक्सेस होतोय. एक गुण जशाच तशी भिंत टक्करली जाते, पण एक भिंत आपली जी राकेश आहे ही मात्र अभेद्य होते. विरुद्ध बाजूची भिंत आहे ही मात्र मैदानाच्या बाहेर जाते. अर्थात देवेश मेणे आणि शुभम याचं जोरदार आक्रमण आपण पाहतोय. जर शुभम पकडला गेला, ओके याला संधी आहे. शुभम जर पकडला गेला तर मित्रांनो हो एक चांगल्या प्रकारची संधी होती, पण ती गमावलेली आहे. व्यावसायिक संघानं एक गरज असताना या ठिकाणी मात्र गुण दिलेले आणि ऑल आउट दिलेले. 3-21 अशी परिस्थिती. अंतिम आणि तिसरा पुकार असेल या ठिकाणी. सामना क्रमांक 6 केदारनाथ कोकरे गडचिवाडी बी, नवयुवक पाटलेवाडी ए. आणि त्यानंतर सामना होणार आहे 7वा सामना जय भवानी कुंभारखनी वर्सेस सुकाई कुट्रे. चला दोन्ही संघांनी गणवेशासहित तयार व्हायचं आहे. ओंकारला टार्गेट करतोय आणि ओंकार मात्र मैदानाच्या बाहेर जाणार आहे. आता मात्र सुशांत पुन्हा एकदा चढाईसाठी असणार आहे. या ठिकाणी मात्र निश्चितच पुन्हा एकदा सुधीर वरती आक्रमण केलं जातंय आणि यावेळेला सुधीर मैदानाच्या बाहेर. वैभव पुन्हा एकदा आपलं निश्चितच एक चांगल्या प्रकारचा खेळ करण्यासाठी तयार असणार वैभव. जय भवानी कुंभारखनी आणि सुकाई कुट्रे यांचे व्यवस्थापक किंवा खेळाडू असतील त्यांनी माहिती संपर्क साधायचा आहे. जय भवानी कुंभारखनी आणि सुकाई कुट्रे. ओंकार चढाईसाठी एक उत्तम दर्जाची चढाई ओंकारची असते. ओंकारला कोणत्या प्रकारची पकड होते का पाहायचे मित्रांनो. यामध्ये मिलिंद आणि संपूर्ण ओंकटे असतील, राकेश असतील, या सर्वांचा सीमाचा वाटा. आणि आता मात्र चढाईसाठी आहे तो उत्तम दर्जाची चढाई ज्याला करायची आहे तो सुधीर चढाईसाठी आहे. आवडीच्या बाजूने जोरदार आक्रमण. देवेशला पुन्हा एकदा चॅलेंज केलं जाते मित्रांनो. ही लढाई आहे ती अस्तित्वाची. खोलवर जाऊन गुण मिळत नाही तो सुधीरला आणि पुन्हा एकदा आपल्या संघामध्ये दाखल होत असताना सुशील पुन्हा एकदा चढाईसाठी आहे. एक उत्तम प्रकारची चढाई करायची. 5-23 असं मोठं अंतर तयार होत आहे. लगभग 3 मिनिटाचा कालावधी शिल्लक असताना सामना संपण्यासाठी. हॅलो, या ठिकाणी केदारनाथ आंबतखोल हा संघ इथं उपस्थित राहिलाय. आपण आला उपस्थिती दर्शवल्याबद्दल केदारनाथ आंबतखोल या संघाचं मी नवयुवक पाटलेवाडी त्याच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे जय भवानी कुंभारखनी हाही संघ इथे उपस्थित आहे, त्यांचंही हार्दिक स्वागत करतो. स्वीकारला जातोय. जरा टाळ्या बाजूला आपण नवयुवक खेळचे पाचवाडी संघासाठी 2 मिनिटांमध्ये आक्रमक खेळ. डोअरबायचा बजार मिलिंदसाठी गोलवर चढाई करावी लागते. किरणच्या बाजूला जोरदार आक्रमण करावं लागतंय. ते मिलिंद याला मिलिंद एक चांगला गुणवान खेळाडू आहे ज्याच्याकडून अपेक्षा असणार आहे गुणांसाठी. या ठिकाणी उत्तम दर्जाची चढाई मिलिंद कडून अपेक्षा. हो हो मिलिंदचा शेवटपर्यंत उत्तम प्रकारचा प्रयत्न आणि मिलिंदला उत्तम प्रकारची प्रकार. शुभम चढाईसाठी भांड्या चढाईसाठी असणार आहे. बघूया आपण या ठिकाणी मात्र सुशील चढाईसाठी. थर्ड रेडचं बजर. शेवटचं एक सत्रामध्ये काही क्षण बाकी आहेत. अर्थात 1 मिनिटाचा हा प्रवास आपण कशा प्रकारे या ठिकाणी जय हनुमान कुंभारखनी संघ पुन्हा एकदा एखादा गुण मिळतो का. आता या सुशीलला पकड करण्याचं धाडस या 5 जणांकडून तयार होतं का पाहायचं. या ठिकाणी उत्तम प्रकारची पकड करण्याची संधी होती. 3 गुणांची पुन्हा एकदा कमाई होती. मित्रांनो हा संघ जरी पिछाडीवर असला ना तरी गुण देताना पण या संघासाठी खरंच खूप मजा आणणारा हा संघ आहे. व्यावसायिक संघ आहे. आणि आता मात्र या ठिकाणी आपण
पाहतोय मित्रांनो, हा सामना या ठिकाणी समाप्त होतोय. एक तर्फी विजय श्री खेचून आणला जातोय तो या ठिकाणी जय हनुमान कुंभारकणी